मित्रांनो, ही एक जुन्या काळातील गोष्ट आहे. एक राजा होता. तो खूपच पराक्रमी आणि बुद्धिमान होता. राजाची प्रजा त्याच्यावर खूपच खुश होती. पूर्ण राज्यामध्ये त्याच्या नावाची वाहवा होत होती. सगळे त्याला आतापर्यंतचा सर्वात श्रेष्ठ राजा मानत होते. त्या राजाला एक मुलगा होता. त्या मुलाला आपल्या वडिलांसारखे महान बनण्याची इच्छा होती. पण चांगला उत्तराधिकारी होण्याच्या नादात त्याच्या हातून नेहमी काही ना काही चूक घडत असे. आणि मग त्याला चिंता लागून राहायची की लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील. झालेल्या चुकांमुळे तो नेहमी कुढत बसायचा आणि त्याचा बराचसा वेळ हाच विचार करण्यात जायचा की लोक काय म्हणत असतील. आपल्या या अतिविचार करण्याच्या सवयीमुळे तो बऱ्यापैकी अशांत आणि नैराश्यामध्ये असायचा. त्याच्या राज्यामध्ये एक मोठे ज्ञानी साधू महाराज राहायचे. एक दिवस सकाळी सकाळी राजकुमार या साधू महाराजांना भेटायला जातो आणि त्यांना आपली सर्व हकीकत सांगतो. महाराज राजकुमारचे सर्व बोलणे शांत चित्ताने ऐकून घेतात. शेवटी राजकुमार साधू महाराजांना म्हणतो, महाराज, मला असा मार्ग सांगा ज्यामुळे माझे मनावर नियंत्रण येईल, माझे मन शांत होईल. महाराज म्हणाले, हे काम एवढे सोपे नाही. तुला ह्यासाठी किंमत मोजावी लागेल. हे ऐकून राजकुमार कर्मठ आवाजात म्हणाला, ह्यासाठी मी कितीही किंमत द्यायला तयार आहे. शेवटी मी एका पराक्रमी राजाचा पुत्र आहे. हे ऐकून साधू महाराज म्हणाले, तुझा गैरसमज होतोय. मी इथे पैशांबद्दल बोलत नाहीये. मी तुला काही कामे करायला सांगेल जे तू कोणताही प्रश्न न विचारता करायची आहे. राजकुमार म्हणाला, महाराज, तुम्ही जे काही सांगाल ते करायला मी तयार आहे. महाराज म्हणाले, तुला बाजारात चालत चालत जायचे आहे आणि कबाड्याच्या दुकानातून जुने लोखंड विकत घेऊन यायचे आहे. राजकुमार पूर्वी कधीही राजमहालाच्या बाहेर चालत गेला नव्हता. ज्याच्या प्रत्येक कामासाठी नोकर हजर असायचे, ज्याच्या एका सूचनेवर रथांची घोड्यांची लाईन लागायची, तो राजकुमार म्हणाला, महाराज, ह्या कामासाठी मी माझ्या एखाद्या नोकराची मदत घेऊ शकतो का? महाराज म्हणाले, तुला तुझ्या समस्येवर मार्ग जाणून घ्यायचा असेल तर प्रत्येक काम तू कोणतेही प्रश्न न विचारता स्वतःच केले पाहिजे. पुढे महाराज म्हणाले, राज्याच्या दक्षिणेला सर्वात मोठा बाजार भरतो. तिथे एकदम शेवटी कबाड्याचे एक मोठे दुकान आहे. तुला तिथे चालत जायचे आहे आणि त्याच दुकानातून जुने लोखंड विकत घेऊन यायचे आहे. राजकुमार काही न बोलता बाजाराच्या दिशेने चालू लागला. रस्त्यावरून चालत असताना त्याच्या मनात विचारांचे वादळ उठते. तो विचार करू लागला, मी उगाच ह्या लफड्यामध्ये पडलो. माझ्या कपड्यांवरून लोक मला ओळखतील. माहित नाही लोक माझ्याबद्दल काय काय विचार करत असतील. राजाचा मुलगा असून सुद्धा हा चालत बाजारात का आलाय? लोक पाठीमागे माझी चेष्टा करतील. असे विचार करून त्याची मान शरमेने खाली जाते. मान खाली घालून चालत चालत राजकुमार कबाड्याच्या दुकानात पोहोचतो. तिथे तो घाईघाईमध्ये भीत भीत लोखंड विकत घेतो. लोखंड खूपच घाण असते, पण राजकुमार चिंतेमध्ये असल्यामुळे त्याचे लक्ष जात नाही. त्याचे कपडे खराब होतात. आता राजकुमार अजून टेन्शनमध्ये येतो. मला असं पाहून लोक काय म्हणतील? तो लोखंड घेऊन घाईघाईमध्ये चालत चालत साधू महाराजांकडे येतो. साधू महाराज त्याची अशी अवस्था बघून एक स्मित हास्य देतात आणि पुढे म्हणतात, छान, आता तू हे लोखंड घेऊन राज्याच्या दुसऱ्या दिशेला जा. तिथे तुला एक लोहार भेटेल. तुला तुझ्या हातांनी ह्या लोखंडाला वितळून एक तलवार बनवायची आहे. इच्छा नसताना राजकुमार परत राज्याच्या दुसऱ्या दिशेला चालू लागला. त्याच्या मनात विचार चालूच होते. समजा वडिलांना ही गोष्ट समजली तर काय होईल? लोकांना असं तर वाटणार नाही ना की वडिलांनी मला राजमहालातून हाकलून दिले? तो मनातल्या मनात स्वतःला दोष देत होता. ह्या विचार चक्रामध्ये तो लोहाराच्या दुकानामध्ये पोहोचतो. तिथे तो लोहाराच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या हाताने लोखंडाला वितळवतो आणि एका साच्यामध्ये टाकून एक तलवार बनवतो. स्वतःच्या हाताने बनवलेली
तलवार बघून त्याला फार आनंद होतो. त्याला जाणीव होते की जेव्हा तो तलवार बनवण्यात मग्न होता तेव्हा त्याच्या मनातले त्रासदायक विचार बंद झाले होते. तो प्रसन्न मनाने तलवार घेऊन महाराजांकडे जायला निघतो. यावेळेस परतताना त्याचे मन शांत आणि प्रसन्न होते. त्याने महाराजांच्या चरणावर स्वतः हाताने बनवलेली तलवार ठेवली. तलवार बघून महाराज म्हणाले, राजकुमार, ही तलवार बनवून तुला छान वाटत असेल. ही तुझ्या अहंकाराची तलवार आहे. राजकुमाराला काही समजले नाही. पुढे महाराज म्हणाले, आता तुला एक शेवटचे काम करायचे आहे. तुला परत बाजारात जायचे आहे आणि तिथे जाऊन लोकांना विचारायचे आहे, काही वेळापूर्वी तुम्ही मला इथे पाहिले का? पाहिलं असेल तर त्यांनी तुझ्याबद्दल काय विचार केला? राजकुमार परत बाजारात जातो आणि तो अनेक लोकांना विचारतो, काही वेळापूर्वी तुम्ही मला इथे पाहिले का? जास्त करून लोक म्हणाले, नाही, आम्ही तुला नाही पाहिले. राजकुमाराने बाजारातल्या सगळ्यात पहिल्या दुकानदाराला विचारले. दुकानदार म्हणाला, हो, मी तुम्हाला पाहिले तर होते, पण सकाळी सकाळी दुकानामध्ये खूप काम असते, ग्राहकांची सुद्धा गर्दी असते, त्यामुळे जास्त विचार करायला माझ्याकडे वेळ नव्हता. फक्त तुम्हाला पाहिले आणि माझ्या कामाला लागलो. अशा प्रकारे अनेक लोकांना विचारल्यानंतर समजले की कोणाचेही राजकुमाराकडे जास्त लक्ष गेले नाही. राजकुमाराने कबाड्याला सुद्धा विचारले, तेव्हा त्याचे उत्तर होते, माझ्या हे तर लक्षात आले होते की तुम्ही एका मोठ्या घराण्यातले दिसता, पण ह्याच्या व्यतिरिक्त मी अजून काहीच विचार केला नाही. बाजारातल्या लोकांचे म्हणणे ऐकल्यानंतर राजकुमाराला असे वाटले, कोणीतरी त्याच्या डोक्यावरचे ओझे हलके केले आहे. तो आनंदात साधू महाराजांच्या आश्रमात पोहोचतो आणि त्यांना बाजारातली सर्व हकीकत सांगतो. राजकुमाराचे सगळे बोलणे ऐकल्यानंतर महाराज म्हणाले, आज ह्या घटनेतून तू 3 गोष्टी शिकलास. पहिलं म्हणजे आपल्यामध्ये असणारे दोष, चुका, कमतरता जेवढे आपण खोलात जाऊन बघतो, बाकी दुसरे कोणीही एवढे खोलात जाऊन बघत नाही. फक्त आपल्यालाच आपले दोष, चुका, दुःख सर्वात मोठे वाटतात. आपल्याला वाटते सगळ्यांचे लक्ष आपल्याकडेच आहे, सगळे आपल्याबद्दलच विचार करत आहे, सगळ्यांचे लक्ष आपल्या दोषांकडेच आहे. पण वास्तवात कोणीही कोणाबद्दल विचार करत नाही. कोणाकडे एवढा वेळ नाहीये आणि असला तरी सगळे स्वतःबद्दलच विचार करतात. त्यामुळे दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणे मूर्खपणा आहे. दुसरी शिकवण, आपण स्वतःचे खूप मोठे निंदक आणि आलोचक असतो. आपण सातत्याने आपल्यामध्ये काय कमी आहे आपल्यातले दोष काढत असतो. आपण आपल्यामध्ये असलेले दोष, चुका एवढ्या मोठ्या करतो जे वास्तवात एवढ्या मोठ्या नसतात. मग आपल्याला अतिविचार करायची सवय लागते. जी लोक आपली निंदा करतात, आपले दोष काढतात, वास्तवात ते रिकाम टेकडे असतात. त्यांच्या आयुष्यात मोठे ध्येय नसतात. त्यामुळे अशा लोकांचे बोलणे मनाला लावून घेणे मूर्खपणाचे लक्षण आहे. तिसरी शिकवण आहे, जेव्हा कधी तुझ्या मनात विचारांचे वादळ उठेल, मन बेचैन, अशांत होईल, तेव्हा मनात येणाऱ्या विचारांना दाबायचा प्रयत्न करू नको. त्यांच्याबरोबर संघर्ष करू नको. त्यापेक्षा स्वतःला एखाद्या कलात्मक कामामध्ये झोकून दे. ते काम असे पाहिजे जे तुला हाताने करता यावे, जशी तू तलवार बनवली होती. कारण असे केल्याने तुझ्या मानसिक शक्तीला एक दिशा मिळेल आणि काही वेळातच तुला शांत वाटेल. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.